वतीने या ठिकाणी हे आंदोलन होते। मागील 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे पेईंग गेस्ट म्हणून ॲडव्होकेट असीम सरोदे असतील, निखिल वागळे असतील यांनी पेईंग गेस्ट म्हणून जी भूमिका निभावली आणि राज्यघटना वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान द्या अशा प्रकारे लोकांची फसवणूक करून मतदान घेतलं। त्याच्यानंतर आता 3 दिवसापूर्वी राहुल गांधी हे अमेरिकेतील वॉशिंग्टन या विद्यापीठामध्ये, जॉर्ज टाउन नावाच्या विद्यापीठामध्ये एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना असं म्हणतात की आम्ही सत्तेत आल्यानंतर वी विल बी स्क्रॅपिंग द रिझर्वेशन। दिस इज द नोट ऑफ द राहुल गांधी। व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? या वाक्याचा अर्थ हा आपल्याला समजला पाहिजे की आम्ही सत्तेत आल्यानंतर या ठिकाणचं भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल 15(4), 16(4) मधलं आरक्षण आम्ही संपवू अशा प्रकारची भूमिका जर काँग्रेसचे राहुल गांधी घेत असतील तर त्याच भूमिकेला अनुसरून 1 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने एससी आणि एसटीचं आरक्षण हे क्रिमिलियर त्या ठिकाणी लागू केलं आणि उपवर्गीकरण केलं। राहुल गांधींच्या वाक्याचा परिहास केला जातोय असं राहुल मी हे वाक्य सांगतो। मग पत्रकार महोदयांना माझी विनंती आहे, ते युट्यूबला वाक्य उपलब्ध आहे। राहुल गांधीच्या एका प्रश्नाला राहुल गांधी असं म्हणतात, आम्ही वेन वी विल कम टू द पार्टी विल कम टू द इन द सेंटर दॅट टाइम रिझर्वेशन वी विल बी क्रॅशिंग और स्क्रॅपिंग। या स्क्रॅपिंगचा अर्थ हाच होतो की आम्ही सत्तेत आल्यानंतर आरक्षण संपवू असं म्हणणाऱ्या व्यक्तीचं आम्ही या ठिकाणी निषेध करतो। म्हणून ॲडव्होकेट असीम सरोदे यांना आमची मागणी आहे की त्यांनी हे जे राहुल गांधी यांनी वाक्य वापरलेलं आहे त्यांनी या राहुल गांधीच्या वाक्याचा ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी निषेध व्यक्त करावा आणि राहुल गांधी यांना देशातील सगळ्या नागरिकांची, मतदारांची, आरक्षणवाद्यांची, एससी एसटी ओबीसींची जाहीर माफी मागावी असं असीम सरोदे यांनी सांगावं, ही आमची मागणी आहे। राहुल गांधींचं